निखिल पाटील आणि आतिश पाटील यांचा. दुसरीकडे आपण कासनी टीमला पाहतोय ज्यांच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये आपण पाहायला गेलो तर वैभव हालके, निलेश, कुणाल सारखे चांगले एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. आणि या 3 गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील कासनी टीमला. मात्र पहिली 2 षटकं फारच महत्वाची आहेत. सुरुवातीलाच कुठेतरी गडी बाद करून सापे टीमवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न वैभवचा असू शकतो. पहिला चेंडू घेऊन वैभव निखिलसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख फटका पहिल्याच बॉलवर, जोरदार चपराक दिली चेंडूवर. बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. थोडासा कमजोर बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ होता. वेट केला, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर जोरदार पंचचा वापर केलाय निखिलनं. 4 धावा पहिल्याच बॉलवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट आणि कव्हरच्या मध्यातून बॉल काढलाय. अप्रतिम शॉट. आणखी एक चौकार. मिळतोय फलंदाज निखिलच्या बॅटिंग मध्ये. फिल्डिंग मध्ये आता मात्र बदल करण्यात आलाय. कव्हर पॉइंटचा जो खेळाडू होता तो डीप मध्ये पाठवण्यात आलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. ऑफ साइडला कुठलाही फिल्डर पहिल्या 2 चेंडूंवर सीमारेषे लगत नव्हता आणि त्याचाच फायदा उचलण्यात आलाय. पहिला फटका अगदी इनफिल्डच्या वरून, त्यानंतर पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल काढला. 2 अप्रतिम फटके निखिलच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार. प्रेशर वाढलाय गोलंदाजावर. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलाय. मात्र कुठेतरी चेंडूच्या लाईन आणि लेंथ मध्ये देखील बदल करणं गरजेचं असणार आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर निश्चितच फायदा उचलला जाईल निखिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वैभव. यावेळेस पावलांचा वापर, ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत. फिल्डर आहे डीप मध्ये. सुरेख झेल. ज्या ठिकाणी फिल्डर ठेवण्यात आला होता त्याच ठिकाणी झेल देऊन तंबूत परततोय फलंदाज निखिल. खरं तर निखिलचा प्रयत्न खूप छान होता. पावलांचा वापर केला, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून हाफवालीवर घेऊन त्याने ड्राईव्ह देखील केला होता. बॉल मात्र भरपूर काळ चेंडू आकाशात राहिला, हवेत राहिला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या फिल्डरने मात्र कुठलीही चूक केली नाही. तर जे जाळं पसरवण्यात आलं होतं क्षेत्ररक्षणाचं, त्या जाळ्यामध्ये बरोबर अडकलाय निखिल. खूप जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. 2 बॅक टू बॅक चौकार त्याने लगावले होते. चांगली सुरुवात केली होती. मात्र मोठी इनिंग्स त्याला साकारता आली नाही. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर निखिल पाटील तंबूत परतलाय. संघाची धावसंख्या 1/8. नवीन बॅट्समन भगवान जाधव इन ॲट नंबर 3. खूपच अनुभवी असा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण भगवानने आज केलेला आपल्या टीमसाठी. हा बॉल आतिशसाठी जबरदस्त पिकअप शॉट. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फॉर 4 रन्स. गोलंदाजीचा खरपूस समाचार देखील घेतला जातोय. चौकाराच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय बॅट्समन आतिश पाटीलनं. फ्रंटफुटला असं वाटतं की तो कमिट होत होता, परंतु तरी देखील आडव्या बॅटचा खूप सुंदर प्रहार त्याने केला ऑन साइडला. आणि पहा पुन्हा एकदा फ्रंटफुटला जाऊन कुठेतरी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स आणि एक्स्ट्रा पेस पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. गुड कमबॅक डिलिव्हरी फ्रॉम वैभव हालके. बॅटल तर चांगलंच पाहायला मिळतंय क्रिकेट रसिकांना. 57 धावांचं टार्गेट आहे आणि अपेक्षा आहे क्रिकेट रसिकांना की हा सामना चुरशीचा होईल. दोन्हीही खूप चांगल्या टीम्स आहेत. वैभव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा चेंडूला आपटी दिली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती आणि षटक देखील समाप्त झालंय वैभव हालकेचं. पूर्णपणे फिट नाहीये तरी देखील आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देताना दिसतोय वैभव हालके. बॅटिंग मध्ये देखील चांगलं योगदान दिलं. 25 धावा तब्बल त्याने जोडल्या होत्या आपल्या टीमसाठी आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान म्हणावं लागेल. 3 चौकार जरूर आले, मात्र एक महत्वाचा गडी बाद केला. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय.
धावसंख्या 1 बाद 12. उर्वरित 4 षटकांमध्ये विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे आई गावदेवी सापे टीमला. खूप चांगलं क्लायमेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय किरवलीमध्ये. तुम्ही पाहत आहात जय मल्हार किरवली आयोजित जय हनुमान चषक 2021. ही स्पर्धा आपण पाहतो की ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत खेळवण्यात येत आहे आणि पहिले 2 दिवस जे या स्पर्धेचे आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळलेले आहेत, ज्यामध्ये 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत, माऊली स्पोर्ट्स आमने आणि आई गावदेवी बापगाव. दरम्यान सन्माननीय दशरथ बजागे साहेब माजी उपसरपंच किरवली यांच्या माध्यमातून कासनी टीमच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. षटकातील पहिला बॉल घेऊन निलेश सुरेख बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अगदी नागमोडी वळण घेतलं चेंडूने. खूपच बाहेरच्या दिशेनं चेंडू टर्न झाला. भगवाननं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. निलेश गोलंदाजी करतोय. किरवली गावचा जावई देखील आहे. ऑफ साईडला आपण पाहतोय 4 खेळाडू आहेत. सर्कलच्या आतमध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला 4 खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी, चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज निलेशनं आणि ही सुरुवात त्याला कुठेतरी शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आपण पाहिलेत. पहिला चेंडू भरपूर वळण घेणारा होता, दुसरा चेंडू थोडासा क्विकर टाकला आणि चेंडूची लेंथ देखील थोडीफार बदलताना दिसतोय गोलंदाज निलेश आणि विकेट किपर वैभव हालकेमध्ये काहीतरी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच रणनीतीबद्दल काहीतरी चर्चा झाली असणार. वैभव एक अनुभवी खेळाडू आहे आणि निलेशकडे देखील चांगला अनुभव आहेच. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. यावेळेस इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, भरपूर उंच गेलाय चेंडू. सर्कलच्या आतमधून फिल्डर प्रयत्न करतायत. 2 खेळाडू चेंडूच्या मागे होते, एक समोर होता. तिघांच्या मध्ये जाऊन पडलाय चेंडू आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ओव्हर थ्रो पाहायला मिळतो आणि तिसरी धाव देखील पूर्ण. स्लॉपी क्रिकेट म्हणावं लागेल पीजी स्पोर्ट्स कासने टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 2 धावा बनणं कठीण होतं त्या ठिकाणी 3 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजाला आणि आता मात्र भगवान जाधवचं अकाउंट ओपन झालेलं आहे. या 3 धावांनिशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/15. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण पाहिलं तर अजूनही भरपूर दूर दिसतंय आणि अजून भरपूर वेळ देखील आहे या मॅच मध्ये. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. फिल्डिंग आपण पाहतोय ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आहे. ऑन साईडला एक डीप स्क्वेरिश मिड विकेट आहे, अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये, आणि एक वाईडिश डीप मिड विकेट देखील आहे. यावेळेस चांगला फटका पंच केलाय बॅकफुटला जाऊन. बॉल जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. नेत्रदीपक फटका आतिश पाटीलच्या बॅटमधून. एक फटका बॅट्समन बॅकफुटला गेला, फ्रंटफुट हवेत होता, पूर्ण वजन बॅकफुटला घेतला आणि पंच केला चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 57 धावांचा पाठलाग केला जातोय. भरपूर संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. एका बाजूला पीजी स्पोर्ट्स कासने धावांचं संरक्षण करत आहे तर दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग करत आहे संघ आई गावदेवी सापे. आतिशची विकेट फारच महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. चांगल्या टच मध्ये दिसतोय. यावेळेस मात्र झेल उडालाय. मिस टाइम फटका लिडिंग एज आहे. स्वतः गोलंदाजाने कॉल दिला आणि कुठली चूक केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. कॉटन बोल्ट आतिश पाटील. अखेर यश मिळालंय गोलंदाज निलेशला. चांगली गोलंदाजी करत होता. एक फक्त कमजोर चेंडू टाकला, त्याच्यावर चौकार आला. त्या व्यतिरिक्त खूपच छान गोलंदाजी त्याने केलेली आहे आणि एक सक्सेसफुल षटक आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती कासनी टीमला ती विकेट देखील मिळवून दिलेली आहे. आतिशला त्याने बाद केलंय. आतिश ज्या पद्धतीनं खेळत होता असं वाटत होतं की खूपच घातक दिसतोय. 2 चौकार त्याने लगावले होते. 8 धावांचं योगदान दिलं. काही निर्धाव चेंडू देखील खेळले होते, परंतु क्षमता होती आतिशमध्ये. कधीही तो पलटवार करू शकला असता आणि ज्या पद्धतीने त्याने चौकार जोडला होता असं वाटलं होतं की निश्चितच
एक चांगली इनिंग्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु नाही, घाई केली. खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिसटाईम झाला फटका. चेंडू थोडासा थांबून आला होता, त्यामुळेच बॅट्समन लवकर खेळताना दिसला आणि एक चांगला झेल स्वतः गोलंदाज निलेशने समाप्त केलाय. नवीन बॅट्समन हार्ड हिटर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली 2 बाद 19. पुढचा बॉल फेस करतोय भगवान. ओहो हो, लॉफ्ट करायचा होता समोरच्या दिशेनं, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र काही पे निगाय काही पे निशाणा, अशा प्रकारचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झळकतायत 2 बाद 19. उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट थोडासा वाढलाय. डावाच्या सुरुवातीला 11.40 ची सरासरी प्रति षटक राखायची होती, आता मात्र 12.67 सरासरीनं इथनं धावा जोडाव्या लागतील. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. तर कशा पद्धतीनं यानंतरचा खेळ होईल, कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ पराभूत होणार, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आता मात्र आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कोकसे योगेश पाटील यांना. खूप खूप धन्यवाद अजय. कारण आतापर्यंत आपण त्या सामन्याचं विश्लेषण केलं तर मात्र दोन्ही संघांची समान कामगिरी पाहायला मिळते. कारण 57 धावांचा इथे मात्र पाठलाग करतो या गावठी सापे संघ आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा जोडण्यामध्ये त्यांना मात्र यश आलेलं आहे. 2 फलंदाज बाद झाले. निखिलने सुद्धा 8 धावांचं योगदान दिलं, त्यानंतर अतिश सुद्धा 8 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतला फलंदाज भगवान थोडस स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरा गेलाय, 3 डॉट चेंडू केला आणि मात्र अक्षय पाटीलने आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही. तर आतापर्यंत हे सर्वच लेखाजोखा आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र पाहूया 3 षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ या 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर अजून एक मोठी मॅच श्री गणेश सांगोडे विरुद्ध विकेश पर कुकसे. कुकसे वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आपण अनुभवतो या जय हनुमान चषक 2021 जय भोलेनाथ क्रीडानगरी अमनेपाडा इथून थेट प्रक्षेपण जात आहे. इसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. आणि कुणाल गोंदले आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू फुलटॉस आहे, सरळ बॅट लॉफ केला जातोय, लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. जे दुसऱ्या षटकामध्ये मित्र म्हणजे निलेश गमावलं होतं ते मात्र कुठेतरी या षटकामध्ये मात्र कुणाल गोंदी गमावतोय. जबरदस्त या ठिकाणी मात्र अटॅकिंग क्रिकेट अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण 2 फलंदाज नक्कीच बाद झालेले असं वाटलं की मात्र कुठेतरी सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करेल अक्षय, परंतु त्याचा तो नॅचरल केला आहे तो मात्र या ठिकाणी प्रस्थापित करतोय. 2 चेंडूमध्ये इथे मात्र 12 धावा खर्च केल्या आणि धाव फलक ज्याप्रमाणे संत गतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पुढे जात होता तो आता मात्र कुठेतरी वेग पकडताना तब्बल 51 धावा, माफ करा 31 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी अजूनही मात्र 26 धाबीची इथून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. काय फलंदाजी साकारतोय, जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या ठिकाणी अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र फुलटा चेंडू आहे, स्लॉक करायचं तर परंतु चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने सरळ बॅट लॉफ केला. खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी एकच धाव आणि एकच धाब्यावर मात्र समाधानी मानतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्यावेळी प्रेशर निर्माण झालं होतं मला तर नक्कीच कुठेतरी 2 षटकाला मात्र प्रेशर तो रिलीज झाला आणि त्यानंतर आता मात्र सिंगल डबल्सवर सुद्धा मात्र पूर्णपणे जोर टाकतोय. हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही मोठे फटक्याने मात्र पूर्णपणे डील करू शकत नाही, कारण क्रिकेटची लाईफ लाईन अगदी म्हटली जाते की सिंगल डबल. जर तुम्ही नक्की या धावा जर घेत असले तर मात्र कुठेतरी गोलंदाज सुद्धा थोडासा
आपल्याला प्रेशर पाहायला मिळत असतो या आणि तुमचं ते धावतं फलक आहे ते सुद्धा मात्र ठिकाणी थोडंसं हलतं राहत असतो आणि त्यांनी त्याच कारणे मात्र तुम्ही कुठलीही धावसंख्या एखाद्या संघासमोर चेस करू शकता आणि मात्र चांगल्या प्रकारे पाठलाग केला जातो या ठिकाणी 57 धावांचं. पण भगवानचा काय रोल असेल पाहूया. आतापर्यंत 3 डॉट चेंडू मात्र तो खेळलाय. एक चेंडूवर मात्र तिहेरी आकडा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आणि या कुशल मोमेंटला मात्र कशा प्रकारची खेळी इथे मात्र प्रस्तावित करतोय. या ठिकाणी सर्वच लक्ष केंद्रित करेल की मात्र गोलंदाज कुणाल इथे मात्र एखादा चमत्कार घडवेल. पहा डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु कुठे रागाने फेकी इथे मात्र पाहायला मिळाली. जणू काय या 3 स्टंप नाही तर 6 स्टंपला तुम्हाला हिट करायचं आहे असं दृश्य आपण पाहिलं वैभवच्या माध्यमातून. पाहूया या ठिकाणी काय घडलंय. पंचांनी वाईटचा तर इशारा नक्कीच केलेला आहे आणि पाहूया दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतात त्यांनी मात्र डिसिजन असणार आहे. वाईट चेंडू आहे एस ओके कारण उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून गेला होता. 1+1 2 धावा इथे मात्र गोलंदाज कुणालने मात्र बोनच्या रूपाने खर्च केलेल्या आहेत. एकूण धावसंख्या 34 34 धावा धापलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र खूपच छान चेंडूची पैकी पंचाकडे जोरदार अपील पाहायला मिळते या परंतु अपील मात्र या ठिकाणी फेटाळली. जबरदस्त रिॲक्शन पाहायला मिळालं या ठिकाणी कुणाल गोंधलीच्या माध्यमातून कुठेतरी विकेट्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि एखादा विकेट इथे मात्र अक्षय पडले जर बाद करण्यामध्ये यश जर प्राप्त झाला कदाचित काची संघाला तर मात्र कदाचित काची संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. परंतु या ठिकाणी पहा खूपच छान फटका पाहायला मिळतोय परंतु चेंडू हवेत आहे उंची जास्त प्राप्त केली आहे आणि या ठिकाणी झेल सोडलाय की सामना सोडलाय आता मात्र हा प्रश्न देवालाच माहिती असेल कारण हा झेल देवाने सोडलेला आहे. नक्कीच कुठेतरी प्रयत्न झाला होता विकेट टेकिंग चेंडूची फेकी सुद्धा इथे केली होती परंतु खूप मोठी चूक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आपण जर पाहिलं तर 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 21 धावांची गरज अजूनही सामन्यात जर पाहिलं तर समान समान कामगिरी दोन्ही संघांकडे आहे परंतु थोडस पारडं जर आपण पाहिलं तर आपल्या संघाच आपल्याला जड पाहायला मिळते कारण त्याच्याकडे अजूनही चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि अजूनही 2 महत्वपूर्ण फलंदाज त्यांच्या खेळपट्टीवर आहेत भगवान आणि अक्षय. इथे मात्र कुठल्या पद्धतीचा चेंडू स्वांग करतोय खूपच खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि मात्र ती लेंथ फलंदाज अक्षयने ओळखली आणि काय जबरदस्त प्रहार मात्र शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळते. तब्बल या षटकाचा आपण जर विचार केला तर खूपच मागणं षटक कुणाल गोंधलीचं आपण पाहिलं कारण तब्बल 23 धावा इथे मात्र खर्च केल्या. 3 उत्तुंग षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिले. नक्कीच आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धाब्यांची गरज. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 42. तर 12 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे आणि मात्र या ठिकाणी निलेश आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक मात्र हाताळेल. काहीच पहिल्या स्पेलमध्ये खूपच छान कामगिरी केली होती. तब्बल 7 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 1 विकेट सुद्धा प्राप्त केला होता परंतु मात्र कुणालने खूपच निराश केलं ज्याप्रमाणे षटक हाताळला. खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली त्याच्यावर मात्र काही जबरदस्त हल्ला बॉल चढवला अक्षय पाटीलने. 12 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे आणि आपल्या स्पेल मधील दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय निलेश. इनसाइड आउटचा फटका होता पत्र या ठिकाणी मिस टाइम फटका आपण पाहतोय. चेंडू निघून जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. कुणाल अतिशय वेगाने येत आहेत चेंडूवर झेप घेत आहेत तोपर्यंत मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी
पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. किरोली गावचे जावई आहेत. विनंती असेल की आपण व्यासपीठावर एवढं स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु या आणि या षटकाराने आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाच्या 50 धावा सुद्धा इथे मात्र पूर्ण झाल्या. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र थोडंसं संयम दाखवलं भगवानने. आणि आता मात्र अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र प्रस्थापित करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका फुलच्या अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. खेळाडू सज्ज आहेत, त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल आणि एकच धाव संतुष्ट असतील, कारण इथून आता जर समीकरण आपण पाहिलं तर खूपच सोपं समीकरण आहे. तुम्ही सिंगल डबल सुद्धा इथे धावा जोडल्या तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. आणि समीकरण पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. आणि पाहूया एखादा मोठा फटकेने इथे मात्र सामना समाप्त करतोय का अक्षय पाटील. तर विनिंग शॉट खेळण्याची संधी त्याला लाभलेली आहे आणि चांगला टच मध्ये सुद्धा आहे. आणि इथे मात्र कुठे पता चेंडू पुल करतोय आणि मात्र चेंडू निघून जाईल. सामन्यावर विजयश्री प्राप्त केलेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स सापेस संघाने. हार्ड लक पीजी स्पोर्ट कासने अँड हार्ड लक कुणाल. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत, ज्यांनी काय जबरदस्त स्वाग षटक्यामध्ये गोलंदाजी साकारली. 8 धावा खर्च केल्या, 2 गडी प्राप्त केल्या आणि इथे मात्र काय फिनिशरचा रोल अदा केलेला आहे. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण आणि तब्बल 27 धावांची एक तुफानी इनिंग साकारली. आणि तो खेळाडू ठरवूया अक्षय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. तर आपण या ठिकाणी प्रथमतः खेळाडूला सन्मानित करत आहोत. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर मी सन्माननीय किरोली गावचे जावई दरम्यान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण या ठिकाणी देत आहोत. सन्मानित तरे सावित्री मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज देतोय. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे. सन्माननीय महेंद्रजी बजागे यांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचा आहे. आणि त्यानंतर मास्क के बाद कुछ मीठा हो जाए स्वीट बॉक्स आहे. सन्माननीय दिनेशजी बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स परिधान करूया, जे आम्हाला लाभलेला आहे संजय पाटील मिठाईवाला अर्थात कचरुशेठ पाटील यांच्या माध्यमातून. बेल प्लेट अक्षय, तुला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, आपला स्मार्टफोन ऑन ठेवा, कारण तुमच्या समोर येत आहे एक मोठी लढत श्री गणेश सांगोडे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. किरोलीचे सुप्रसिद्ध उद्योजक महेंद्र शेठ यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर एवढं स्थानापन्न व्हायचं आहे. आलेले आहेत, तुमचा मी आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या स्क्रीनवर हे दृश्य आपण पाहू शकता मित्रांनो. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने हे टिपलेलं दृश्य आहे. अगदी गोलाकार प्रमाणे हे क्रीडांगण आपण पाहतोय. सुसज्ज जबरदस्त या ठिकाणी मात्र आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. हे दृश्य मी पाहू शकता. ज्या दिशेने किरोली गाव वसलेला आहे ते किरोलीचं गाव तुमच्या स्क्रीनवर. हनुमान मंदिर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर हे पहा,
आजूबाजू